चला ही आपलीच लोक आहेत, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून समोरच्यांना सांगू शकतो की ही विश्वासातली लोक आहेत आणि ही तुमचं सगळं व्यवस्थित शिफ्टिंग करून देते. गर्ल पॅकर्स आणि मूव्हर्स म्हणजे फक्त मुलांचा बिझनेस, हे अगदीच चुकीचं आहे. की आपण मुलगी आहे, आपण ते जास्ती चांगल्या पद्धतीने समजू शकतो. म्हणून अगदी कष्टातनं दिवस काढून आज इतकं सगळं उभं केलेलं आहे. सो एक बाई म्हणून आपण काही करू शकतो हा विश्वास मला तेव्हापासून मिळाला की आपण करू शकतो. मग सेटबॅक झालं, कोविड आला आणि मग लोक घरात होते आणि काहीच कोणालाच काही कळत नव्हतं की काय करायचं. सो त्यामध्ये असं झालं की लोक शिफ्ट व्हायला लागली आपापल्या गावाला किंवा कशाला, कारण काही सोर्सेस नव्हते त्यांना इथे राहण्याचे. नमस्कार, MLA टॉक शो मध्ये परत तुमचं स्वागत आहे. आजकाल स्त्रिया कोणत्या क्षेत्रामध्ये नाही आहेत. सनलाइट प्रोडक्ट्स म्हणजे वाळवणीचे पदार्थ पासून रिसेलिंग कार्स पर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांनी आघाडी घेतली आहे. पुरुष प्रधान संस्कृती म्हणजेच काही पुरुष प्रधान जे उद्योग आहेत त्यामध्ये सुद्धा महिलांनी आजकाल खूप मोठी उभारी घेतली आहे. मूव्हर्स अँड पॅकर्स किंवा आर्टिकल्स अँड इन स्टोर्स. सो अशा बिझनेस मध्ये आज गगनभरारी घेणारी उद्योजिका धनश्री दातार आपल्यासोबत आज कॅन्डिड गप्पासाठी आहेत. सो धनश्री, तुझं मनापासून स्वागत आहे. कसं वाटतं तुला इथे? पहिले तर खूप छान वाटतंय. काहीतरी म्हणजे नवीन एक्सपिरियन्स, वेगळे एक्सपिरियन्स येते. आपल्या कोणीतरी गप्पा ऐकायचे कोणाला तरी हे खूप छान वाटतं की आपलं कोणीतरी ऐकतंय, आपल्या आयडिया ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवायचा कोणीतरी प्रयत्न करतंय, बघून छान वाटतं. येस, मस्त मस्त. सो मूव्हर्स अँड पॅकर्स कशी सुरुवात झाली या बिझनेसची? म्हणजे बिझनेसची मूव्हर्स अँड पॅकर्स पासून नाही झाली तसं बघायला गेलं तर. मी तसं लवकर लग्न झाल्यामुळे मी थोडीशी हे झाले होते की आपलं आता पुढे थोडस करिअरला मला ब्रेक मिळाला होता. सो घरात असल्यामुळे असं झालं होतं की आपण काहीच करू शकणार नाही की आता घरात मुली सांभाळायचं आणि सगळं घर बघायचं. पण घरातनं पहिल्यांदा उकडीचे मोदकची सुरुवात केली. त्यानंतर खड्याच्या गौरी रंगवायला लागले. बरं, त्या कोकणात खड्याच्या गौरी असतात, उभ्या गौरी नसतात. सो त्या मी रंगवून द्यायला लागले. ती एक युनिक लोकांना आवडली ती गोष्ट. सो त्यातनं मी कॉन्टॅक्ट मिळत गेले. पण अचानक सेटबॅक झालं, कोविड आला आणि मग लोक घरात होते आणि काहीच कोणालाच काही कळत नव्हतं की काय करायचं. सो त्यामध्ये असं झालं की लोक शिफ्ट व्हायला लागली आपापल्या गावाला किंवा कशाला, कारण काही सोर्सेस नव्हते त्यांना इथे राहण्याचे. सो वर्क फ्रॉम होम असल्यामुळे लोक घरी शिफ्ट व्हायला लागली. मग मला माझ्या काही कॉन्टॅक्ट मधून थोडेफार प्रश्न येऊ लागले की तुमच्याकडे कोणी आहे का की आम्हाला जे सामान करून देईल, कारण खूप लिमिटेशन्स होते. ट्रान्सपोर्टेशन किंवा व्हिजिट करणे हे सगळे खूप लिमिटेशन्स होते त्यावेळेला. सो मग मी विचार केला की मग आपण का नाही करायचं. सो माझा मित्र आहे निखिल, ऍक्च्युअली मिस्टरांचा मित्र आहे. सो आता आम्ही दोघं बिझनेस करतो, वी आर टीम ऑफ टू. निखिल आणि अक्षय असे 3-4 जे आमच्याच फ्रेंड सर्कल मधले आहेत, तर त्यांची मदत घेऊन मी हे पॅकर्स आणि मोड्स चालू केले. सो मग तेव्हा असं झालं की चला ही आपलीच लोक आहेत, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून समोरच्यांना सांगू शकतो की ही विश्वासातली लोक आहेत आणि ही तुमचं सगळं व्यवस्थित शिफ्टिंग करून देते. सो हे गावापर्यंत शिफ्टिंग केलं त्यावेळेला, कोविडच्या वेळेला. तेव्हा असं होतं की विजिट सुद्धा करू शकत नव्हतं की एखाद्या घरात जायचं, घरातनं बाहेर पडणं अवघड होतं. हे तर खूप लांबच झालं होतं की कोणाच्या तरी घरात गिराईक माणूस येऊन व्हिजिट करेल आणि हे सगळं करेल. सो ठीक आहे, म्हणजे मग तेव्हा असं विचार केला की मग तुम्ही मला व्हिडिओ पाठवा करायचे, मी तुम्हाला काय ज्याचं आहे ते कोटेशन कॅल्क्युलेट करून आपण हे करू शकतो. सो अशी सुरुवात झाली आणि आता तो बिझनेस म्हणजे इतका हे बूम झाला माझा की आता दुसरी गोष्ट की मी मुलगी असल्यामुळे समोरच्या मुलीचं मी समजून घेऊ शकते की आपलं घर आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो, त्यातल्या वस्तू आपल्या खूप सांभाळून ठेवलेल्या असतात आपण. सो त्यांना धक्का लागता कामा नये अशी आपली एक छोटी अपेक्षा असते. सो मी ते कुठेतरी कनेक्ट झालं मला की यांचं आपण कनेक्ट करू शकतो. काही वेळा असं झालं की काही मुली इथे बॅचलर होत्या, त्या गावाला निघून गेल्या होत्या कोविडमध्ये आणि ताई आता मी येऊ शकत नाही, पण माझं सामान आता तुम्ही बघा, मला त्या मुलांच्या हाती नाही लागून द्यायचं. म्हणजे इथपर्यंत हे होतं. सो काही वेळा फील्डवर मी सुद्धा गेले, त्यांचं पॅकिंग मी केलं स्वतः.
सो हे पण झालं. काही डिवोर्स झालेल्या मुली होत्या. सो त्यांना असं होतं की मला त्या घरी नाही जायचं, असं होतं. तर तुम्ही मला मदत करा का, मी तुम्हाला फोनवर सपोर्ट करेन, ते लोक तुम्हाला सपोर्ट करतील, पण मला नाही जायचं, असं होतं. सो तिथे माझी गरज होती. सो मी मुलगी असल्यामुळे जास्ती मला हे झाला की आपण हे मुलींचं मुली जास्त कनेक्ट करू शकतात, हे परत एकदा हे झालं. आणि त्यातनं अजून मला चांगले बेनिफिट मिळाले किंवा कॉन्टॅक्ट चांगले मिळाले. सो हा खूप चांगला फायदा झाला. म्हणजे बिंग अ गर्ल, पॅकर्स आणि मूव्हर्स म्हणजे फक्त मुलांचा बिझनेस, हे अगदीच चुकीचं आहे. की आपण मुलगी आहे, आपण ते जास्ती चांगल्या पद्धतीने समजू शकतो, म्हणून मग मुलींनी पण ते केलं पाहिजे. बरोबर. सो आतापर्यंत अशी समज होता की मूव्हर्स अँड पॅकर्स म्हणजे बदली झाली आहे किंवा सामान शिफ्ट करायचंय. पण हा जो पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही सांगितलाय की मुली कोविड मध्ये किंवा मुली शिफ्ट होत आहेत किंवा डिवोर्सी लोक ज्यांना वापस घरी नाही जायचंय, तर ते हा पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही कधी विचारच नाही केलेला. जेव्हा तुमच्याकडनं आम्हाला येत आहे तेव्हा मला असं ते आम्ही कुठेतरी कनेक्ट होतोय की अरे बापरे, हा पण एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. हो, मिळाला ना. कारण असं की मला असं आलं की अचानक एखादं घर, म्हणजे मला असं झालंय की मी ज्या घरी मोदक दिलेले त्याच घरातली मुलगी आज मला फोन करते की ताई असं असं झालंय आणि मला आता त्या घरी जायचं नाहीये, तू काहीही कर आणि माझं तेवढं सामान मला आणून दे, माझे दागिने आहेत तिथे जवळजवळ. म्हणजे माझ्या अगदी याच्याप्रमाणे की त्या मुलीने मला इतकं सांगितलेलं की या किमतीचे दागिने आता ते तुझ्याकडे तू कसं आणायचं ते तुला द्यायला काही हे करणार नाही, किंवा मग तसंच काही झालं तर तुझ्याकडे तशी सोय आहे का. सो निखिल वॉज ऑलवेज विथ मी, जो माझा पार्टनर आहे, की तो म्हणाला की ठीक आहे आपण बघून घेऊ. येस. सो पण असं कधी झालं नाही. डेफिनेटली त्या लोकांनी सुद्धा मला मदत केली, ज्यांच्या घरी मी हे डिवोर्सचं जे मी तुम्हाला म्हणले, पण तसं काही झालं नाही. तेवढी वेळ आली नाही देवाच्या कृपेने. पण तसं झालं असतं तरी पण म्हणजे बॅकिंग चांगलं होतं, त्यामुळे मी करू शकले. मुलींचा विश्वास होता माझ्यावर की करू शकते. सगळ्यात मस्त मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर ट्रस्ट, आणि जो तुमच्यावर सगळ्यांनी दाखवला. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन की मला ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना हे वाटू शकलं की मुलगी असून पण ही पॅकर्स आणि मूव्हर्स मध्ये उतरू शकते. त्या सगळ्यांसाठी इथून म्हणजे हे चांगला प्लॅटफॉर्म आहे. त्यांना थँक्यू म्हणते मी की आज एका मुलीवर तुम्ही विश्वास ठेवू. म्हणजे जिचं असं पण नाही की मी अशी पण नाही की खूप मोठी आहे किंवा मला खूप अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा. मी पण शिकत होते, त्यांच्याकडूनच मी शिकले, माझ्याकडून त्या काही गोष्टी शिकले. बरोबर. त्यातून सो हा बिझनेस हँडल करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले? हो, येतात. काही लोकांचं असं असतं की नाही तुम्ही घरी येऊनच बघून घ्या, असं असतं की तुम्ही नाही, मला असं व्हिडिओ देणं म्हणजे असं सेफ नाही वाटत. त्या लोकांसाठी कधी कधी असं व्हायचं की आपल्याला व्हिजिट करायला, सगळ्याच गोष्टी व्हिडिओवर नाही होत. किंवा माझं स्टोन आर्टिकल्स जे आहे की मोठी मोठी तुळशी वृंदावन असतात माझ्याकडे, म्हणजे 3.5 फुटी वगैरे, त्याचं वजन जवळजवळ 500-600 किलोच्या पुढे जातं. सो त्या वस्तू पण अशा असतात, काही जुनी माणसांना त्याची आवड असते ना की हे जुनं दिसतंय, खूप छान दिसतंय, पण मला ते बघूनच घ्यायचं असं असतं. मग तेव्हा काही लिमिटेशन येतात. अदरवाईज आपण जर डायमेन्शन्स किंवा बाकी सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित सांगितल्या तर होतात कमी. ओके. अगदी काही लोक असे असतात की ज्यांना नाही यायचं आणि बघायचं. मूव्हर्स अँड पॅकर्स सोबत नाही तुम्ही जे स्टोन आर्टिकल्स चालू केले त्याची सुरुवात कशी झाली? त्याची सुरुवात म्हणता येईल की मला मी दगडी दिव्यापासून सुरुवात केली. बरं. माझं जे मेन प्रॉडक्ट आहे ज्याच्यावर मी आता हा एवढा बिझनेस उभा केलाय स्टोन आर्टिकल्सचा, तर दगडी दिवा होता. सो त्याच्यापासून सुरुवात झाली की मग तुमच्याकडे अजून काय आहे स्टोन मध्ये, तर मग हे सगळं आहे माझ्याकडे, पण मग हे न्यायचं कसं. कारण काही काही वेळा मी असं झालं की माझं ठाणे, बँगलोर अशा ठिकाणी पण मला पाठवायचं. सो मला माझ्या पॅकेज आणि मूव्हर्सच्या बिझनेसमुळे मला ते थोडंफार सोपं झालं की हे आपल्याला उचलून नेता येईल, हे जड असलं तरी आपण हे मूव्ह करू शकतो, हे मला जमलं. ओके. संभव. आणि मग ते चांगलं चालू झालं पुढे. पण दगडी दिवा खूप फेमस झाला. हो, आम्ही ग्रुपवर पण पाहतोय की तुमच्या पोस्टवर प्रतिसाद, जे जुनं आयटम आहे, जुन्या वस्तू आहेत त्या मिळत नाहीये आणि तुम्ही मॅन्युफॅक्चर कडनं घेऊन तुम्ही जे सेल करतात. सुपर. सो एकदम मॅन्युफॅक्चरिंग कडनंच आहे माझं, तो एक माझा प्लस पॉइंट आहे की मला मध्ये कोणी नाही त्यांना पैसे द्यायला लागले. एक्सलेंट. आणि समोरच्या माणसाकडनं पण जास्त घ्यायला लागले.
बरोबर. कारण जर मला समोरच्याकडनं जास्ती यायला लागले तर मग त्याचा काहीच उपयोग नाही. बरोबर. हरवत चाललेली संस्कृती आपली ऍक्च्युअली खरं बघायला गेलं तर ही दगडी वस्तू महाराजांच्या काळात किंवा त्यांच्या आधीपासून जे चालत आलेलं आहे ते आपण जपायचंय आता. बरोबर. आता गरज आहे त्याची. बरोबर. सो घरात पोर्टेबल ते तुळशीवृंदांना पूर्ण नाही उचलायला लागत. तर ते 4-5 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. ते अगदी म्हणजे घरातली बाई सुद्धा ते हलवू शकते. इतकं ते व्यवस्थित आहे. म्हणजे अगदी 2 फुटाच्या तुळशीवृंदापासून आहेत माझ्याकडे. दिग्माळ आहे माझ्याकडे जी मंदिरात आपल्याला आपण बघतो की 2.5 फुटाचे दिग्माळ सुद्धा आहे माझ्याकडे. अगदी सेम तशी दिसते. सो हे सगळं म्हणजे आपणच जपायचंय. आपल्या मुलांना आपल्याला अगदी मोठ्या मंदिरात नाही घेऊन जाता आलं. बरोबर. खरं तर गरज आहे पण नाही घेऊन जाता आलं तर ही आपली संस्कृती आहे. ते आपण करायचं. मला असं वाटतं की ह्या पॉडकास्ट नंतर दीपमाळ आणि तुळशी वृंदावनसाठी प्रचंड गर्दी होती तुमच्याकडे. सो हा बिझनेस तुम्ही करताय म्हणजे ऍक्च्युली हे दोन्ही बिझनेस इन हँड चालू आहेत असं म्हणता येईल. आणि मग ह्या बिझनेस मध्ये तुम्हाला फॅमिली सपोर्ट कसं मिळतो? फॅमिली सपोर्ट पहिल्यापासून मिळालेला. एक पहिलं तर माझे मिस्टर आता तो फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहे पण लवकर लग्न आणि त्याचा सपोर्ट लव्ह मॅरेज नाही. सो तेवढा आपण कम्फर्टेबल असतो माणसासोबत. सोबत त्याच्या घरच्यांसोबत सुद्धा. माझी आई माझ्या मुलाला सांभाळते. म्हणजे माझं सगळं हे मी बघत असताना. आणि हा मला तेव्हा पॅकर्स आणि मोर्स मध्ये पण मदत करत होते मिस्टर. सो ती आमचीच टीम होती कारण बाहेरचं कोणी येऊ शकत नव्हतं. सो माझे मिस्टर हे सगळे मित्रमंडळीच आमची टीम होती. आम्हीच शिफ्टिंग करायचं. सो घरच्यांचा चांगला सपोर्ट मिळाला. माझ्या सासूबाई माझ्या मोठ्या सासूबाई यांनी पण खूप साथ दिली. म्हणजे ही काहीतरी करते असं नाही त्यांनी कधी मला जाणून दिली. खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्यांच्याशिवाय काहीच नाही करू शकत. बरोबर. किंवा माझे भाऊ त्यावेळेला माझ्या भावांनी वगैरे पण मला चांगली हे केली की रिक्षेतनं सुद्धा आम्ही डिलिव्हर केलेले तुळशी वृंदावन पाटा वरवंटा जातं हे सगळं आहे माझ्याकडे. सो हे सगळं मला नेता आलं त्यांच्या सपोर्ट म्हणून. आता अशक्य होतं अगदीच. सो आता आपण ज्या जनरेशन मध्ये आहोत म्हणजे सोशल मीडिया एक ब्लेसिंग आहे आपल्यासाठी. सो सोशल मीडियाचा तुम्ही कसा उपयोग करतात त्याच्या काळात? सोशल मीडियाचा असा म्हणजे माझं सगळं पहिल्यापासून सोशल मीडियावरच आहे. एक विचार करायला आला कारण मला झालीच सुरुवात माझी कोविडमुळे या सगळ्या याला. कारण मग लोकांना वेळ होता घरात. मोबाईलवर ते बघू शकत होते. तो सोशल मीडियाचा मला असाच हे झालं की मी इन्स्टावर हे सगळं माझं प्रोडक्ट दाखवू शकत होते लोकांना. फेसबुकवर दाखवू शकत होते. तर यामुळे खूप फायदा झाला. सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर आपण करू शकतो. आजकाल जे चाललंय सोशल मीडियावर ते बघता आपण या पद्धतीने सुद्धा सोशल मीडियाचा वापर करू शकतो. तुम्ही तर लोकांना चांगलं दाखवलं तर लोक चांगलं बघणार. बरोबर. खूप सुंदर तुम्ही उत्तर दिले सोशल मीडियाबद्दल. सो काही हार्ट टचिंग स्टोरीज आहेत का तुमच्या लाईफमध्ये ह्या बिझनेस रिलेटेड? या बिझनेस रिलेटेड मी म्हणू शकते. माझं म्हणजे लहानपणापासून आपण एक हे असतं ना की आपले काही ड्रीम्स असतात. सो तसं मला सेटबॅक झाला कारण माझे वडील लवकर गेले. मी अगदीच 9वीत असताना. सो आईचं स्ट्रगल मी खूप जवळून बघू शकते की आपली आई 2 मुलं सांभाळून स्वतःचं घर सांभाळून नोकरी सांभाळू शकते. ती जगात काहीही करू शकते. इतकं मला म्हणजे हे होतं. सोबत मला लग्नानंतर सासूबाई पण त्या सिंगल मदर आहे. माझ्या मोठ्या सासूबाई सुद्धा. तर त्यांनी पण खूप म्हणजे अगदी कष्टातनं दिवस काढून आज इतकं सगळं उभं केलेलं आहे. सो एक बाई म्हणून आपण काही करू शकतो हा विश्वास मला तेव्हापासून मिळाला की आपण करू शकतो. मग मी पॅकर्स आणि मोर्स मध्ये त्यामुळे पुढे घेऊ शकले की मग आपण का नाही करायचं. बरोबर. जर आपली आई एकटी राहून घर सांभाळू शकते. सपोर्ट फॅमिलीचा अगदी होता. माझे भाऊ वगैरे खूप सपोर्टिव्ह आहेत अजूनही माझ्या बहिण्या टचवूड. हा एक हे असतो ना की एकट्या बाईला शेवटी नवऱ्याचा आधार अचानक गेल्यामुळे ती एकटी पडते. पण मग तसं मी अगदीच लहानपणापासून झालं की नाही ही करू शकते तर मी पण करू शकते. मग त्यामुळे सगळ्या ह्याच्यातनं मला एक उमेद मिळत गेली. सोबत तिचा तर गायडन्स होता जायचा अर्थात. आणि बाकी पण सासूबाई मोठ्या सासूबाई सगळ्यांचा सपोर्ट चांगला होता. खूप छान. सो मी पाहिलं की तुम्ही आईचा जेव्हा उल्लेख करताय आणि जेव्हा सासूबाईंचा उल्लेख करताय तुमच्या डोळ्याचे कडा पाणावलेत.
आणि ते इमोशनल टच तुमचं सगळ्यांबद्दलचं दिसतंय. सो खूप छान तुम्ही माहिती देताय, खूप छान सांगताय, एक कॅन्डिड गप्पा आपल्या होत आहे. सो मला असं विचारायचं की बिझनेस चालू केल्यानंतर सक्सेसफुल होण्यासाठी काय 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 करायला पाहिजे? परत तेच की बाई म्हणून स्वतःला लिमिट ठेवू नका, स्वतः लिमिट तुम्ही सेट करू नका. बरं, बाई काही करू शकते. महत्वाचं म्हणजे तुम्हाला कोणाची तरी साथ नक्की हवी आहे, कारण तुम्हीच मूल जन्माला घालणार आहात, ती ताकद तुमच्याकडेच आहे. बरोबर, पण त्याचं संगोपन तुम्हालाच करायचं, बाकी सगळं पण तुम्हालाच करायचं, पण ते तुम्ही करू शकता. बाकी खूप अशा उदाहरणं आहेत आपल्याला, तर तिथपर्यंत मी जाणार नाही कारण तेवढी मोठी नाही, पण आपल्याच घरातली उदाहरणं घ्या. आपली आई, आपल्या सासूबाई हे सगळं कसं हँडल करतायत, तेवढं जरी शिकलं ना आपण तरी खूप म्हणजे त्या कसं हँडल करतायत एवढं जरी शिकलं, घर कसं सांभाळतात एकट्याने, ते पण खूप आहे आपलं. त्याच्यातनं अनुभव आपोआप येत जातात आणि लिमिट आपोआप निघून जातात. सो आता जे नवीन एंटरप्रेन्योर्स आहेत ज्यांना खरंच की बिझनेस मध्ये उतरायचंय, त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल? मेसेज असाच की स्वतःवर विश्वास ठेवायचा, की आपलं जे प्रॉडक्ट आहे ते आपल्या प्रामाणिकपणावर आपण पुढे नेऊ शकतो. बरोबर, की असं नाही की आपण कोणाची तरी कॉपी करतोय का, हे सगळं मनातनं काढून टाकायचं. आपल्या स्वतःवर आपला विश्वास ठेवायचा आणि पुढे चालत राहायचं. तो प्रामाणिक प्रयत्न करायचे. आपल्याला देव साथ देतो, आपल्या घरातले साथ देतात, आपण स्वतःला साथ देतो. बरोबर, सो कोणाची बाहेरच्यांची गरज पडत नाही. एक्सलंट, एक्सलंट. सो त्या होत्या धनश्री दादा, ज्या 5 वर्षापासून ह्या फील्डमध्ये वर्स अँड क्रॅकर्स आणि स्टोन आर्टिकल्स मध्ये. सो मॅम, तुम्हाला तुमच्या पुढच्या जर्नीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा MLA ग्रुप कडनं. आणि आज तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी एक कॅन्डिडेट गप्पा मारलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.